एकदा अकबर बादशाहनी बिरबलाला सांगितलं, बिरबल काय, मला दोन व्यक्ती पाहिजेत, एक 25 वर्षाचा तरुण पाहिजेत आणि 75 वर्षाचा म्हातारा पाहिजेत. बिरबल गेलात, गावात फिरून आलात आणि राजा आल्यानंतर राजाने विचारलं, काय आणले का? म्हटले हो. आण 25 वर्षाचा तरुण कोण आहे? त्याने 75 वर्षाचा म्हातारा पुढे केला. म्हटले महाराज हा 25 वर्षाचा तरुण. कमाल झालं, हे हाफ तिकीट 25 वर्षाचा तरुण. म्हटलं काहीतरी गडबड झाली आणि पाणी टाकलं नसावं. असं होते कधी कधी बगर पाण्यावाल्यांचं. म्हणले का रे 75 वर्षाचा म्हातारा. त्यांनी 25 वर्षाचं पोट्ट आणलं, सांगितलं महाराज हा 75 वर्षाचा म्हातारा. आणि मग तर बादशाची पंचायत झाली. म्हणजे का रे असं उलट कसं काय बोलायला लागला? त्यांनी सांगितलं सरकार त्याचं एकच आहे, तुम्ही मला सांगितलं 25 वर्षाचा तरुण शोधा म्हणून बाहेर पडलो. हे कंच्या खेळत होते पुराणमध्ये. मग लक्षात आलं कंच्या ज्या अर्थी खेळते त्या अर्थी याचं शरीराचंच वय वाढलाय, मानसिक दृष्ट्या अजून याची वाढ झालेली नाही, म्हणून 25 वर्षाचा तरुण म्हणून आणला. म्हटले ठीक आहे. बरं हा रे, म्हटले मी 75 वर्षाचा म्हातारा शोधत होतो. झिंगराजी महाराजच्या मंदिरामध्ये प्रवचन चालू होतं, हे पहिल्या नंबरवर बसेल होतं. माझ्या बोलण्याचा कल तुमच्या आता लक्षात आलं असेल. मग मी विचार केला, हे वयाने 25 आहे पण विचाराने 75 आहे ना, आणि म्हणून आणलं. म्हणून शारीरिक वय आणि मानसिक वय याच्यात फरक